श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 17वा, जटायू रावण युद्ध. ओम श्रीराम. सीता मातांना आता पश्चाताप होतो. त्या विलाप करतात व म्हणतात की मी लक्ष्मणाला नको नको ते बोलले व श्रीरामांकडे पाठवले व या नीचाच्या हातात पडून अनर्थ ओढावून घेतला. मग त्या वनदेवता व वृक्षवेलींना सांगतात की जे जे घडले आहे ते श्रीराम व लक्ष्मणाला सांगा. त्यानंतर पुढे जटायू रावणाची वाट अडवतो. रावण व जटायू यांचे युद्ध होते. रावण कपटाने त्याचे मरण कशात आहे हे विचारतो. तेव्हा जटायू शुद्ध भक्तीचा असल्याने तो खरे सांगतो की माझे पंख उपटले की मृत्यू येईल. मात्र रावण खोटे सांगतो की डाव्या पायाचा अंगठा तोडला की माझा मृत्यू होईल. मग जटायू त्याचा डाव्या पायाचा अंगठा तोडतो, परंतु रावण मरत नाही. मग रावण कपटाने त्याचे पंख उपटतो. त्यामुळे जटायू मृत्यूपंथाला लागतो, परंतु श्रीराम भेट होईपर्यंत जिवंत राहतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. परमशांतीरूप सीतेचे हरण होत असताना, म्हणजेच साधकाच्या ठिकाणची शांती अस्थिर होऊन त्याचे पतन होत असताना, साधकाच्या अंतरंगातील काही आध्यात्मिक संस्था जशा भक्ती, भाव, श्रद्धा वगैरे या मदतीसाठी म्हणजेच जटायू रूपाने धावून येत असतात. परंतु इथे या स्थूल देहाचा प्रभावी झालेला क्षुद्र अहंकार या शुद्ध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधींचे म्हणणे किंवा विरोध धुडकावून लावतो व त्यांना दूर करतो व साधकाचे पतन घडवून आणून त्या शांतीला अस्थिर करतो. आता या अध्यायाचे सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये सीतामातांना पश्चाताप होतो. आपण लक्ष्मणा धाव हे शब्द ऐकून व मुखाने लक्ष्मणाला अद्वा तद्वा बोलून, म्हणजेच पंचमहाभूतातील आकाश या तत्वाची तन्मात्रा शब्द या शब्दाने ऐकून व शब्दाने बोलून स्वतःचा अनर्थ ओढवून घेतला जातो. हे सीतामातांच्या लक्षात येते व त्यांना पश्चाताप होतो. पुढे जटायू रावणाची वाट अडवतो. जटायूचं आणि रावणाचं युद्ध होतं. जटायू हा भक्तिभावाने श्रीरामांच्या ओथंबलेला असतो. त्याचा मृत्यू तो प्रामाणिकपणे सांगतो. मात्र रावण कपटाने सांगतो की माझ्या पायाचा अंगठा तुटल्यानंतर मी मरेल. जटायू झेप घेतो, रावणाच्या पायाचा अंगठा तोडतो, परंतु रावणाला मृत्यू येत नाही. मात्र त्याच संधीचा फायदा उचलून रावण त्याचे दोन्ही पंख उपटतो आणि जटायू मृत्यूपंथाला लागतो. म्हणजे कपटाने अशा गोष्टी घडतात. मात्र प्रामाणिकपणाचं फळ हे शेवटी चांगलंच मिळतं. जरी रावणाने कपटाने जटायूला मारतो, मात्र श्रीरामांची भेट झाल्यानंतर जटायूचा उद्धार होतो. म्हणजे प्रामाणिकपणाचा कधीही विनाश होत नाही. हेच साधकाच्या दृष्टीने कसं, तर साधकाच्या ठिकाणी जेव्हा ती शांती अस्थिर होते आणि साधकाचं पतन व्हायला लागतं,
तेव्हा साधकाच्या आतमध्ये भक्ती, भाव, श्रद्धा, विश्वास, तळमळ ह्या सगळ्या गोष्टी असतात. मात्र ह्या सगळ्यांचा प्रमुख जो अहंकार असतो ना, तो पतन झालेला असतो, तो अशुद्ध झालेला असतो, तो क्षुद्र झालेला असतो. त्यामुळे तो या संस्थांचं काहीही ऐकून न देता साधकाचं पतन घडवून आणतो. म्हणजे साधकाच्या ठिकाणची जी शांती आहे तिला अस्थिर करून साधकाचं आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो, केला जातो, करतो. अर्थात सद्गुरूंची कृपा असते, साधक पुन्हा रस्त्यावर येतो. परंतु इथे महत्त्वाचा जो असतो अहंकार, त्यामुळे अहंकारापासून नेहमी सावध राहावं लागतं. आता बघा, आतमध्ये साधकाची भक्ती आहे, भाव आहे, श्रद्धा आहे, तळमळ आहे, तरीही पतन घडतं. म्हणजे याला कारण कोण? तर अहंकार. आणि अहंकार या सगळ्यांचा प्रमुख असतो. त्या दृष्टीने आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. शेगावचे श्री गजानन महाराज हे शेगावच्या बाहेर त्या पाटलांच्या मळ्यामध्ये राहायचे. तिथे छोटंसं शिवाचं मंदिर होतं आणि तिथे थोडीशी पडवी करून तिथे राहायचे. एकदा असं झालं की बऱ्याचशा संन्याशांचा एक मेळा त्या गावामध्ये आला आणि त्यांनी मग गावातल्या लोकांनी त्यांचे स्वागत वगैरे, त्यांची राहण्याची सोय वगैरे सगळं केलं. आणि त्यांची सगळ्यांची सोय तिथेच, त्याच मळ्यात, त्या शिवमंदिराच्या तिथेच त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जागा निर्माण केली आणि ते तिथे राहू लागले. ते तिथे रोज प्रवचन वगैरे सांगू लागले. एकदा ते प्रवचन सांगत होते आणि समोर एका कॉटवर गजानन महाराज त्यांचं बसून ऐकत होते. आता गजानन महाराजांना हे अंतर्ज्ञानाने माहिती झालं होतं की हे आहेत, अभ्यासू आहेत, विद्वान आहेत, पंडित आहेत, परंतु यांना त्याचा अहंकार आहे. त्यांचा म्हणजे त्या संन्याशांना असा अहंकार होता की आम्ही वेदांग जाणतो, उपनिषद जाणतो, आम्हाला ज्ञान आहे, आम्ही ज्ञानी आहोत वगैरे वगैरे, असा त्यांना अहंकार झालेला होता. योगायोग असा की ते संन्याशी तिथे नैनम गीतेमधील नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकाहा या श्लोकाचं निरूपण त्या लोकांना तिथे सांगत होते. याच संधीचा गजानन महाराजांनी फायदा घेतला आणि गजानन महाराज ज्या पलंगावर बसले होते त्या पलंगाला अग्नी लागला. सगळे लोक घाबरून गेले. चारही बाजूने पलंगाच्या अग्नी पेटला. गजानन महाराज मध्ये बसलेले, हसतमुख असे मस्त बसलेले, आणि सगळे लोक घाबरून गेले. काय करायचं, कोण पाणी आणायला पळतंय, कोण धावतंय. आणि मग गजानन महाराज त्या संन्याशाला म्हणाले की बाबा रे, तुम्ही वेदांग जाणता, उपनिषद जाणता, स्वतःला ज्ञानी समजता, आणि आत्ताच तू ज्या श्लोकावर प्रवचन करत होतास की नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकाहा, म्हणजे मला आत्म्याला शस्त्र मारू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, तर आता माझ्यामध्ये पण तोच आत्मा आहे. तर मग आता तू मला या अग्नीपासून वाचवून दाखव, तर मग ही भस्मसात होईल. आता तूच प्रवचन करत होतास की आत्म्याला कोणीही जाळू शकत नाही, मग आता माझ्या आत्म्याला वाचव. तेव्हा ते संन्याशी गडबडून गेले, त्यांचा अहंकार गेला. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला गजानन महाराजांना. आम्ही चुकलो, आम्हाला खूप अहंकार झालेला होता, तर आम्हाला क्षमा करा. मग गजानन महाराजांनी त्यांची किमया केली, तो अग्नी थांबला इथे, आणि गजानन महाराज सुखरूप राहिले. आता ते महान योगीच होते. इथे महत्त्वाची गोष्ट काय आहे, त्या संन्याशांच्या आतमध्ये श्रद्धा नव्हती का? होती. भक्ती नव्हती का? होती. विश्वास नव्हता का? होती. आत्मप्राप्तीची तळमळ नव्हती का? होती. तरीही त्यांच्यात प्रभावी काय झाला होता? तो क्षुद्र अहंकार. आणि त्या अहंकाराने त्यांचं अध्यात्म पतन पावत होतं, हे गजानन महाराजांना माहिती होतं. आणि त्या अहंकारातून बाहेर काढण्यासाठी गजानन महाराजांनी ती लीला केली, आणि त्या लीलेने त्यांना तो धडा शिकवला आणि त्यांचा अहंकार घालवून त्यांना पुढच्या आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल कराव्यास लावली. तात्पर्य एवढंच की आपल्या सारख्या सगळ्या साधकांना हा धडा असा आहे की आपल्या अंतरंगात श्रद्धा असते, भक्ती असते, विश्वास असतो, ईश्वर प्राप्तीची तळमळ असते. मात्र जर आपला अहंकार अशुद्ध असेल, आपला अहंकार शुद्र असेल, किंवा या सर्व गोष्टींचे
म्हणजे मी भक्त आहे, मी ज्ञानी आहे, मला ईश्वरप्राप्तीची तळमळ आहे, मी श्रेष्ठ आहे, असा जर अहंकार असेल तर या सर्व गोष्टी फोल ठरतात. भक्ती, ज्ञान, विश्वास, तळमळ, श्रद्धा ह्या सर्व गोष्टी फोल ठरतात. म्हणून साधकाने सर्वात अगोदर आपल्या अहंकाराकडे लक्ष द्यायचं असतं. तो केव्हा मोठा होईल आणि आपलं आध्यात्मिक पतन घडून आणेल सांगता येत नाही. ही रामायणातली कथासुद्धा हेच सांगते की जटायू रावणाला समजावून सांगतोय की या महादेवता आहे, तू काय करतो आहेस? सीता ही या विश्वाची आद्य शक्ती आहे आणि तिला तू पळवून नेत आहेस, हे करू नको. मी तुला प्रामाणिकपणे सांगतो. परंतु रावणाचा अहंकार एवढा प्रगल्भ होता, एवढा मोठा होता, तो कोणाचंही ऐकत नव्हता आणि त्याला माहिती होतं की जटायू आपल्याला जाऊ देणार नाही. म्हणून कपटाने तो जटायूचा वध करतो. इथे कथेमध्ये जटायूला आपण भाव किंवा भक्ती असं संबोधन दिलेलं आहे. म्हणजे भक्ती जरी असली, भाव जरी असला, तरी अहंकार क्षुद्र किंवा अशुद्ध नसावा. हीच ही कथा आपल्याला सांगते. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.